देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी की आज त्यांनी देशाचे सर्वाधिक काळ कार्य करणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून 4399 दिवस पूर्ण करत एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे। हे 4399 दिवस केवळ हा काळ नाहीये, तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये देशातले 25 कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं तयार झालं तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवू शकलो। जो भारत संपूर्ण शस्त्रास्त्र आयात करत होता, आज तो हजारो कोटी रुपयाचे शस्त्रास्त्र निर्यात करतोय। अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत, ज्या भारताने UPIच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टीम गेटवे जगाला दिला आणि जगातले 30 देश हा डिजिटल पेमेंट गेटवे वापरतायत, असा भारत मोदीजींनी उभा केला आहे। या भारताच्या तरुणाईच्या स्वप्नांना मोठे पंख देण्याचं कार्य हे मोदीजींनी या काळामध्ये केलेलं आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलं आहे त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे, आपले जवळपास 100 धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली। महाराष्ट्रामध्ये वाढवणसारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनचं नेटवर्क असेल, नवी मुंबईचं एअरपोर्ट असेल, मेट्रो 3 असेल, असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शरद पवार असं म्हणाले की नेहरूंबाबत स्पर्धा केली जाते, पण नेहरूंच्या स्पर्धेसोबत कशी काय होऊ शकते? इंग्रजांच्या 12 वर्षात तुमचा असा काही क्षण आहे की जो खूप जिव्हाळ्याचा वाटलेला आहे? मला असे अनेक क्षण सांगता येतील, पण विशेषतः ज्यावेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं, आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण 2015च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो, देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली, ज्यामुळे 100 धरणं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो। मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह, संवेदनशील नेता हा आपल्याला खचितच बघायला मिळतो। शरद पवार म्हणाले की नेहरूंबाबत स्पर्धा लावली जात आहे, पण तशी काय होऊ शकते? नेहरूंनी इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम केलं, हे आपण विसरू शकत नाही। आणि कुठलीही स्पर्धा नाही,
खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्डचा भाग आहे की देशामध्ये इलेक्टेड निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता, ते 4398 दिवस होते. मोदीजी आता 4399 दिवस झाले आहेत आणि पुढेही ते राहणार आहेत. याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे, मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही आहे, विषय नाही आहे. मुळामध्ये नवभारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचं जे स्थान आहे ते अढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही, तुलना करण्याचं कारणही नाही. काही लोकांनी गांधी यांच्या बैठका चालू आहेत. राहुल गांधी तर म्हणतात की 1 वर्षापर्यंत मोदी काय टिकणार नाहीत म्हणून, आणि बैठका आता संपूर्ण देशभर घ्यायचं काम आता इंडिया आघाडी करणार आहे. असं आहे की बुडत्याला काडीचा आधार असतो. त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणं आणि कार्यकर्त्यांना एक स्वप्न दाखवणं की चमत्कार होणार, चमत्कार होणार, 1 वर्षात मोदी जाणार, असं गेले 10 वर्ष चमत्कार ते करतायत, पण तो चमत्कार काही घडत नाही. मोदीजीच नवनवीन चमत्कार घडवतात आणि बंगालसारखा विजय हा खऱ्या अर्थानं केवळ देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला थक्क करून सोडतो. म्हणून मला असं वाटतं की फार गंभीरतेनं हे घेण्याचं कारण नाही. ते बुडत्याला काडीचा आधार आहे, तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात. शरद पवारांनी वक्तव्य केलंय आता की त्यांनी म्हटलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं त्यांच्यावरच्या मालिका बंद केल्या जात आहेत. काही लोकांनी शिखांवरती काँग्रेसने आणि देशाने अन्याय केला असं वक्तव्य करून संबंध देशाची बेआबरू करण्याचं काम केलं जात आहे. महाराष्ट्रातून पंजाबमध्ये जाऊन हे बोललं जातं. आणि ब्लू स्टारला ब्लॅक डे म्हणाले. पहिली गोष्ट अशी आहे, शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही, त्यांचं भाषणही मी ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्टी मला सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल तर ती योग्य होणार नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू, शेवटपर्यंत आम्ही करू. ज्या प्रकारे कत्लेआम शिखांचा या दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे, हे सत्य आहे. हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. मात्र गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? गिरीश महाजनांचं एकूण जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर हा प्रश्न उठणार नाही. गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी जे 90 गुरु आहेत त्यांचा 300वा शहीदी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता. महाराष्ट्राने त्या संदर्भात गुरु तेग बहादूरजी यांच्या या शहीदी समारोहाकरता मोठे मोठे कार्यक्रम घेतले. देशातले मोठे कार्यक्रम महाराष्ट्रात झाल्यामुळे अर्थातच पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागलाय, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती. अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे. मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही. त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. तुम्ही मला फिरवून फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही. मुंबई महापौरची ऑफिस बरोबरच पुणे महापौर बीएससी आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांची स्वतःची जी ऑफिस आहे ती एक ईमेल आली आहे बॉम्बने उडवून देण्याची. असले ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो. त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत. पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात. तथापि
कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी फुटते, त्या पद्धतीने महाराष्ट्रात अनेक पक्ष फुटले होते, त्याच धर्तीवरती फुटताना पाहायला मिळालं. आणि ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होणार असंही कळतंय. त्यावरच राऊत म्हणतात की अजित पवारांकडे विलीन होण्याऐवजी काँग्रेसमध्ये विलीन व्हा. काय होईल? मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण? साहेब, ठाण्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक वयोवृद्ध जो व्यक्ती आहे ते कचरा टाकू नको असं एका ओला चालकाला सांगत असल्यामुळे त्या ओला चालकाने त्यांना मारहाण केलेली आहे. अत्यंत गंभीर प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवर कचरा करू नको म्हणून ते अतिशय गंभीरच आहे. या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम होईल. भाऊ, मागच्या कर्जमाफीतून जे लोक शेतकरी वंचित आहे त्याच्या संदर्भात काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, मात्र जी आर कधीपर्यंत येईल किंवा काय याच्यामध्ये काही याला अजून एक ज्यांनी जुनं कर्ज घेतलं त्यांचं कर्ज माफ होणार नाही असं योग्य? पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशननी बंदी घातलेली आहे. तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती, म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही दिलेले आहेत. ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील. 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो. यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत. केवळ 2020 ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवत आहेत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत. तो नंबरही मोठा नाही आहे. मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे. पण वारंवार म्हणजे 17ला मिळाली, 20ला मिळाली आणि पुन्हा 26ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल. आणि म्हणून बँकिंगही कोलॅप्स होऊ नये आणि शेतकऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्यापुरतं काही अटी आपण टाकलेल्या आहेत. ज्या अटी जवळपास मला असं वाटतं 99% शेतकऱ्यांना त्याची अडचण पण येणार नाही. बाकी सगळ्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे कर्जमाफी देतो. तो 15चा आहे का 16चा आहे का 14चा आहे हे देखील आपण बघितलेलं नाहीये. आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पूर्णपणे आपण देतो. कुठे कुठे अकोल्यामध्ये पण बघतोय आणि बरोबरच बोगस असे खाते काही बाहेर आले जातात. खतांच्या संदर्भात आपण यावेळेस थोडे रेस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत. कारण आपल्याला कल्पना आहे की जागतिक परिस्थितीमुळे आपण खतं सगळी ही आयात करतो, त्यामुळे आपल्याला भरमसाठ अशा पद्धतीनं ती आणता येणार नाही. आत्ता जी लागतील तेवढी खतं आपल्याकडे आहेत, पण कोणी जर त्याचे साठे केले तर मात्र मोठी टंचाई तयार होईल. आणि म्हणून काही पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहेत, काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आवश्यक तेवढं खत हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. विशेषतः मिश्र खताच्या संदर्भात आता आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे. म्हणजे आवश्यक तेवढी, भरपूर नाही म्हणता येणार, आवश्यक तेवढी उपलब्धता आहे. अगदी कोणाला हेच खत पाहिजे किंवा तेच खत पाहिजे अशा पद्धतीनं कदाचित थोडी टंचाई जाणवेल, पण ओव्हरऑल खतांचे साठे आता आपण केले. मराठी उमेदवाराची नोकरीचा वाद समोर येतोय. Naukri.com आणि LinkedInवर ठराविक लोकांनाच नोकरी दिली जाते म्हणून आता हा वाद चर्चेला जातोय. मला याची कल्पना नाही, पण असं काही असेल तर त्याच्यावर कारवाई करू. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सर, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, पण आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप केले जातात. अमरावतीच्या माजी आमदार ज्या यशोमती ठाकूर त्यांनी अमरावती संदर्भात 10 ते 15 कोटीचा व्यवहार झाल्याचा आरोप केला. ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावे. ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीनं जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही. अमरावतीत काय झालं मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत, तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्षीय उमेदवार आहेत. त्यामुळे अचानक ही काय उपरती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही. पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका. पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल कारवाई होईल. मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत छगन भुजबळ, मंत्रिमंडळ सदस्य आहेत छगन भुजबळ, त्यांनी म्हटलंय की जे लोक शक्ती दाखवतात
आज का दिन ये बहुत महत्वपूर्ण दिवस है। हम महाराष्ट्र की ओर से प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहते हैं, बधाई देना चाहते हैं। आज लॉन्गेस्ट सर्विंग प्राइम मिनिस्टर इस प्रकार का एक रिकॉर्ड मोदी जी ने कायम किया है। 4399 दिन मोदी जी ने पूर्ण किए हैं। ये केवल लॉन्गेस्ट सर्विंग इसलिए रिकॉर्ड मैं नहीं मानता, तो भारत का एक प्रकार से नव भारत के निर्माण का सुवर्ण काल, इस दृष्टि से मैं इसकी ओर देखता हूं, क्योंकि जिस प्रकार से भारत बदला है, 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के बाहर लाना, करोड़ों लोगों को घर मिला, करोड़ों लोगों को पीने का पानी मिला, इस देश के गरीबों को अनाज मिला, और इसके साथ साथ इस देश ने आत्मनिर्भरता की ओर अपना कदम बढ़ाया। देश में रोड, पोर्ट, एयरपोर्ट, रेलवे, इंफ्रास्ट्रक्चर, उद्योग, इसमें जिस प्रकार से बढ़ोतरी हुई है, दुनिया ये मानती है कि एक प्रकार से अप्रत्याशित, अनप्रेसिडेंटेड इस प्रकार की ये बढ़ोतरी आज देखने को मिलती है। जिस फोकस के साथ मोदी जी ने समाज के सभी क्षेत्रों में कार्य किया है, चाहे वो किसान हो, दलित हो, आदिवासी हो, युवा हो, महिला हो, हर एक सेक्टर के लिए मोदी जी ने जिस प्रकार की योजनाएं लाई है, हर योजना एक मील का पत्थर साबित हुई है। और विकसित भारत की ओर जिस गति के साथ अब भारत जा रहा है, मुझे ऐसा लगता है कि ये मोदी जी का काल, ये सुवर्ण काल के रूप में सैकड़ों सैकड़ों सालों तक लोग याद रखेंगे। मैं मोदी जी को फिर एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ। कांग्रेस कह रही है कि डॉक्यूमेंट्री वर्सेस असलियत चल रहा है, आर्थिक फाइनेंशियल क्राइसिस हो रहे हैं, पेट्रोल हाइक हो रहा है, तो ये तो डॉक्यूमेंट्री दिखाई जा रही है, उनका ऐसा कहना है। देखिए, कांग्रेस के पास कहने के लिए कुछ बचा नहीं है। ये वही कांग्रेस है जिसको देश का सोना गिरवी रखना पड़ा था। ये कोई कांग्रेस है जिसने ऑयल बॉन्ड निकालकर देश को हमेशा के लिए आर्थिक खतरों में डाल दिया। ये वही कांग्रेस है जिसने 2G, 3G, कोल ऐसे घोटाले किए कि उन घोटालों से इस देश की अर्थव्यवस्था तहस-नहस हो गई। ये वही कांग्रेस है जिसने लगातार कुछ लोगों को विचार करते हुए इस देश में गरीबों की ओर कभी ध्यान नहीं दिया। गरीबी हटाओ का नारा दिया, लेकिन गरीबों के लिए एक भी योजना जो नहीं ला पाए। ये फ्रस्ट्रेटेड कांग्रेस है, ये हताश कांग्रेस है, ये निराश कांग्रेस है, इसलिए इसको जवाब देने का कोई कारण नहीं।